संपूर्ण भारतभर तथागत गौतम बुद्धांना मानणारी आणि त्यांच्या विचारधारेवरती त्यांनी दाखवलेल्या सम्यक मार्गाने चालण्याचा आयुष्यभर प्रयत्न करणारे सगळे भारतातले नागरिक आणि तसंच भारताच्या बाहेरचा सुद्धा खूप मोठा आंतरराष्ट्रीय समुदाय आज महाबोधी टेम्पल हे ब्राह्मणांच्या तावडीतनं मुक्त करून पूर्णपणे बौद्धांच्या हातात दिलं जावं याच्यासाठी गेले काही दिवस सातत्याने बोधगयाला आंदोलन त्याच्यामध्ये करत आहे। आणि त्या आंदोलनाला महाराष्ट्र तुम्ही जरा थांबाल का, चेअर नको, आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाला जसा भारतातनं मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतोय तसा आंतरराष्ट्रीय समुदायातनं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा मिळतो। या आंदोलनाच्या मागची भूमिका आपली एकच आहे की मागे जो महाबोधी टेम्पल बद्दलचा कायदा झाला त्याच्यामध्ये त्या समितीवरती 4 बौद्धेतर आणि 4 बौद्ध लोक असतील असा कायद्याचा भाग होता। तो कायदा करत असताना एखादा समाजाचा मोठ्या प्रमाणावरचं श्रद्धास्थान हे सर्व समावेशक असावं हा व्यापक दृष्टिकोन त्याच्यामध्ये ठेवला गेला होता। पण त्याच्यानंतर कालांतराने जे काही गोष्ट निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये बौद्ध संस्कृतीची बौद्ध धर्माची जी काही प्रतीक आहेत ज्या पद्धतीने आपण आज संपूर्णपणे वंदना घेतो त्याच्यामध्ये जे काही पथ्य आपण पाळतो ती सगळी बसून एका अर्थाने ब्राह्मणशाही व्यवस्था जी भारतातल्या सगळ्या हिंदू धर्माच्या मंदिरामध्ये बघायला मिळते ती ब्राह्मणशाही व्यवस्था आणि त्यांचं वर्चस्व आज आपल्याला महाबोधी टेम्पलमध्ये मिळते। आवाजाचा प्रचंड गोंधळ असणं, केवळ हिंदू ब्राह्मणांनी तिथे पूजा अर्चा करणं या सगळ्या गोष्टी या सगळ्या बौद्ध परंपरेच्या विरोधात जाणार आहेत आणि आपल्या सगळ्यांचं ते अत्यंत महत्वाचं प्रेरणास्थान आहे, आदराचं स्थान आहे, आपल्या श्रद्धेचं स्थान आहे आणि सगळ्यांना वैचारिक स्फूर्ती देणारं ते स्थान आहे। कारण जिथे तथागतांना बौद्धत्व प्राप्त झालं आणि तिथून पुढे त्यांनी भारतातला सगळा समाज बदलला। भारतामध्ये जी काही सगळी अधपतन झालेलं होतं, अन्याय अत्याचार होता, प्रचंड पराटोकाची विषमता होती, त्या सगळ्यांना आव्हान देऊन समतेवर आधारित समाजाची आणि राज्याची निर्मिती नंतर तथागतांनी केली आणि ती एका अर्थाने त्यावेळच्या सगळ्या विषमतेच्या विरोधात झालेली क्रांती होती आणि ही क्रांती त्या दृष्टीने खूप महत्वाची होती आणि त्या क्रांतीची सुरुवात जिथून झाली ते महाबोधी टेम्पल हे आपल्यासारख्यासाठी एक महत्वाचं सिंबॉल आहे, आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी हे आंदोलन चालू आहे। आज या आंदोलनाचा अपील संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये भारतीय बौद्धांनी हा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत तो कायदा बदलला जात नाही आणि महाबोधी टेम्पलवरती पूर्णपणे बौद्धांचं आणि तथागतांना पूर्णार्थाने मानणाऱ्या लोकांच्या हातामध्ये त्याचं नियंत्रण येत नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन त्याच्यामध्ये चालू ठेवणार आहे। आज या निमित्ताने मी बोधगयाला महाबोधी टेम्पलच्या इथे सातत्याने आंदोलन करणारे सगळे आंदोलन करते आणि तसंच मोठ्या प्रमाणावरचा भारताबाहेरचा बौद्ध समुदाय ज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि ते उतरत आहेत आणि संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या पक्षाचे, वेगवेगळ्या आंबेडकरी संघटनांचे, वेगवेगळ्या बौद्ध संघटना ताकदीने या प्रश्नाला भिडल्या आहेत। मी त्या सगळ्यांना सांगू इच्छिते की भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी या आंदोलनामध्ये शेवटपर्यंत सर्वांच्या बरोबर असणार आहे आणि आपण हा लढा चालू ठेवणार आहोत। जय भीम, नमो।